श्री स्वामी समर्थ। रघुनाथ जी के सनिध हमको नाचने को जगा रखो। हल्ली मुंबईस ठाकूरद्वारी महाराजांचे देऊळ असून स्वामी भक्त गुरुनाथ बुवा श्रींचे पादुकांची सेवा करून असतात। रघुनाथ जी के सनिध हमको नाचने को जगा रखो अशी आज्ञा महाराजांनी ठाकूरदास बुवास केली होती। त्याप्रमाणे श्री रघुनाथाचे देवळाजवळ श्री समर्थांचा पूजादी उत्साह उत्तम प्रकारे चालू आहे। गुरुनाथ बुवांकडून श्री रघुनाथाची पूजा काढून त्यास मंदिराबाहेर घालविण्याबद्दल काही मंडळींनी नुकतेच हायकोर्टापर्यंत प्रयत्न केले, परंतु श्री स्वामी कृपेने त्या मंडळीस मुळीच यश आले नाही। श्री स्वामी समर्थांचे वैभव न जाणून भलताच मार्ग अज्ञजन स्वीकारतात, यास काय म्हणावे। विष्ठा घेऊन अंगास लाव। एक गोष्टी गाणगापुरास व्याधी शमनार्थ बहुत दिवस सेवा करीत राहिला होता। त्यास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला। अक्कलकोटास जाऊन त्याने श्री स्वामींची बहुत दिवस सेवा केली। कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली की महाराज, आता आपणास दुःख सहन होत नाही, मरण प्राप्त झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल। सदैव हृदय स्वामी महाराजांस त्यांची कीव आली व त्यांनी त्यास आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव। आज्ञाप्रमाण म्हणून सेवेकरी साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळविण्याचे खटपटीस लागला। त्याने विचार केला की विष्ठास अंगास लावण्याची तर दुसऱ्याची कशास आणावी, असे मनात आणून श्री स्वामींचीच विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला। काही वेळाने अंग धुवून टाकले, निचे आणि बळाने सेवेकराचे कार्य झाले। 8-4 दिवसातच अंगास शते पडली होती, त्यात कपली धरून ती साफ झाली व कुष्ठाचे शरीर दिव्य झाले। काही दिवस अक्कलकोटास राहून श्री स्वामींची आज्ञा घेऊन संसार सुखाचा अनुभव घेण्यास कुष्टी आपल्या गावी गेला व श्री स्वामींची सेवा करीत राहिला। महाराजांची लीला अगाध आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।